हॅलो, वेलकम टू नेक्स्ट व्लॉग गाईज. तर झुडिओच्या रील्स बघून आमचा काही शॉपिंग करण्याचा मोह आवरला नाही. मग काय झुडिओमध्ये ऑफर सुरू होती. मग ऋतुमाऊ माझ्याकडे आणि बोलली, चल फक्त बघून तर येऊया. म्हटलं इट्स ओके, आय एम रेडी. आणि झुडिओला गेलो तर ऑफर होत्या, पण मोजक्याच गोष्टीवर, सर्व स्टॉपवर नव्हत्या. मी तर कुठेच न थांबता डायरेक्टली किड सेक्शनमध्ये गेले, बिकॉज एवढे क्यूट आणि ट्रेंडिंग कपडे होते ना. ओ माय गॉड, असं वाटत होतं की हा घेऊ की तो घेऊ. बट पटकन मेसेज आला, परीके पापा तो साथ नाही आहे. मग अजून क्लिक झालं, पापा अवेलेबल नाही म्हणून काय झालं, स्कॅनर तर आहे ना. दॅट वी डिसाइडेड की बाबाचा खिसा खाली करायचा. ती टूक माय परमिशन आणि माहिती ती अशी शॉपिंग करायला भिडली की जसे काही तिच्या बाबांचा झुडिओ आहे. हे कपडे काढ, ते कपडे काढ आणि तिच्या चॉईसने ती कपडे काढून आणत होती आणि मला दाखवत होती, मम्मा मला हा हवा, मम्मा मला तो हवा. मग काय, मी तिच्या चॉईसचे 2 ड्रेस घेतले. बट लिटरली शी हॅज अ ग्रेट टेस्ट. आणि बघा ना किती क्यूट दिसत होता. हा पण ड्रेस तिच्या चॉईसचा आणि दुसरा पण तो तिच्या चॉईसचा होता. मग काय, मॅडमची शॉपिंग झाल्यानंतर मॅडम थकल्या आणि खेळत होत्या. नंतर आम्ही ग्राउंड फ्लोअरला आलो तर ऋतुमाऊ सँडल बघत होती आणि मी लिपस्टिक कॉस्मेटिकवर कुठलाही ऑफर नव्हता. अँड हाऊ यू फॉरगेट शिवमा, यू यूज डायपर. का बरं बोलली असेल हे तुम्हाला समजलंच असेल, कारण की माझ्या अगोदर लिपस्टिक तिने ट्राय केलेली आणि या दोनमध्ये मी खूप कन्फ्यूज होती की कुठले घ्यायचे. आणि नंतर ज्वेलरी बघितली तर खूप छान अँटिक पीसेस होत्या, ब्रॉचेस, इयरिंग्स, ब्रेसलेट. आणि मी कोणती शॉपिंग काय केले तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवणार. आणि आताच्या बघते एवढंच. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.